जे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अगदी नवा कोरा खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स सीझन 3 कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्यासोबत कोण आहेत? आयुष्याचा त्यांचा वेगळाच होता नूर, पण त्यांच्या गळ्यामध्ये होते खूप सुमधुर सूर. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जगण्याचा होता दम. असे सन्माननीय राजेंद्रजी कदम आज आपल्या सोबत या ठिकाणी. सर, तुमचं खूप खूप मनापासून सहर्ष स्वागत. नमस्कार सर, तुमचा आवाज हीच तुमची ओळख आहे, पण आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवाजात तुमची ओळख होऊन जाऊ द्या. माझं नाव राजेंद्र बळीराम कदम. मी मागाठाणे बोरिवली येथे राहतो. त्यामध्ये सर आता तर तुम्ही आवाजाशी संपर्क आलात, पण त्याआधी जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता, शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण आपण कुठे घेतात? आपलं लहानपण कुठे गेलं? माझा जन्म झाला नायगाव, मुंबईत 20 एप्रिल 1958 साली. माझं प्राथमिक शिक्षण वरळी येथे झालं, कारण लहानपणी माझी आई अचानक वारली. त्यामुळे माझ्या आत्याने माझा लहानपासून सांभाळ केला. सोबत माझे भाऊ पण होते आणि आम्ही असे वरळी येथे वास्तव्यास आलो. होते सगळे भाऊ कलाकार होते. लहान भाऊ माझा उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहे. मोठा माझ्यापेक्षा मोठा असलेला उत्कृष्ट ढोलकीपट्टू. मुंबईत त्याच्यासारखा त्या काळात मुंबईत त्याच्यासारखा ढोलकी वाजवणारा कोणी नाही. दुसरा त्याच्यापेक्षा मोठा भाऊ माझा उत्कृष्ट रफीची गाणी गायचा. आणि मी लहान असल्या कारणाने मी लता मंगेशकरची गाणी गायचो त्या काळी. म्हणजे आवाज बारीक असला, लहान असल्या कारणाने लता मंगेशकरची गाणी गायचो. आणि सर्वात मोठा भाऊ माझा उत्कृष्ट सॅक्सफोन वादक. अच्छा. ट्रम्पेट वादक होता. म्हणजे असं पूर्ण कुटुंब. थोडक्यात जसं अकबराकडे नवरत्न होते तसं एकाच कदमांच्या घरामध्ये सगळेच हिरे एकत्र जमलेले होते. म्हणजे सगळं कुटुंबाचं सुरमय असं होतं. तर तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही लता मंगेशकरचा आवाज लहानपणी काढायचा, कारण तुम्ही बारीक लहान असता तेव्हा. त्यावेळेचा अनुभव कसा होता? खूप अनुभव. कारण काय, त्या काळी मराठी ऑर्केस्ट्रा या कमी असायच्या. बरोबर. हिंदी ऑर्केस्ट्रा असायच्या. त्याच्यात लहान 7 वर्षाचा मुलगा गाणी गातो ह्याचं लोकांनी कौतुक केलं माझं. प्रत्येक ऑर्केस्ट्रात वन्स मोर त्याने मला हुरूप आला गायचं. बालवय होतं, कळत नव्हतं गाण्याचा अर्थ काय. पण हळूहळू सतत गाणी गात राहिल्याने मला एक अनुभव आला की गाणं कसं गावं. त्याच्यात वडील माझे उत्कृष्ट हार्मोनियम वादक, माझे भाऊ उत्कृष्ट कलाकार. त्यामुळे त्यांच्या प्रभावाने माझ्यात हळूहळू माझे गुण विकसित होऊ लागले. तर सुरुवातीला गायली त्यांनी लता दिदींची गाणी, आणि त्यानंतर काय होती त्यांची कहाणी तत्पूर्वी ऐकूया आचार्य 90 FM वरती काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण ऐकताय ए दिल मांगे चान्स कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्याकडे अशी व्यक्ती आलेली आहे ज्यांनी लहानपणापासून सुरांना आपलं मित्र केलेलं आहे आणि वयाच्या 60 नंतर सुद्धा ते सुमधुर आवाजात गात आहेत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र कदमजी. तर सुरुवातीला जसं आपण सांगितलं ब्रेकच्या आधी की आपण लता दिदींचा आवाज सुरुवातीला काढत होता, तुम्ही लहान होता, पण त्यानंतर आयुष्यात असा एक मोड आला की तुम्हाला काम मिळणं बंद झालं होतं. तो नक्की काय प्रसंग होता? मी नरेंद्र चंचलचा तो काळ होता आणि त्या काळात नरेंद्र चंचलचं बॉबी पिक्चर मधलं गाणं फेमस झालं होतं, बेशक मंदिर मध्ये तो. अच्छा. तर मी आपला सहज गुणगुणत होतो आणि माझ्या वडिलांनी ते गाणं ऐकलं. ते गाणं ऐकलं तर वडील बोलतात, अरे छान गातोस तू, आपण याची प्रॅक्टिस करूया. हार्मोनियम काढली, वडिलांनी प्रॅक्टिस सुरू केली. बोलतात छान गातो, आपण उद्या प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये गाऊया. ते गाणं गायल्यानंतर समोरून वन्स मोर आला. मला हुरूप आला की वन्स मोर आलाय, त्यावरती आपल्यात काहीतरी ह्या गाण्यात हे आहे, इंटरेस्ट आहे. तर मी गायला लागलो, उदो व्हायला लागला. हळूहळू मला त्याच्यात आवड निर्माण झाली.
पण नकळत माझ्या कोमल आवाजावर त्याचा परिणाम झाला. अच्छा. आणि एका स्टेज शोला मी एक गाणं म्हणत होतं, मेरा पडणे में नहीं लागे दिल की. आणि पब्लिकमध्ये आमची माणसं बसलेली असायची, हां. प्रतिक्रिया लोकांची. बरोबर बरोबर. ते सांगायला लागले, अरे काय गातोयस, हम्म. गाणं बंद कर, हम्म. कारण त्या लता मंगेशकरचा स्वर तुझ्या गळ्यातून येतच येत नाही. नाही. हम्म. गाणं बंद केलं आणि फक्त मी त्यावेळी फक्त चंचलची गाणी गायला, सुरुवात केली. चंचलची गाणी गाण्यासारखाच मी सक्षम होतो. बाकी ना माझा आवाज जेंट्सचा लागत होता. भारदस्त नव्हतं. मला जाणीव झाली की मी तारुण्यात प्रवेश केला. आलेलं आहे. हां. आणि मग 2-4 महिने झाल्यानंतर मी एका गाण्याने मी कमबॅक केलं. हम्म. ते फलक पे जितने सितारे मेरे उजमधलं गाणं आहे. हम्म. त्या गाण्याने मी कमबॅक केलं. लोकांना आवडलं गाणं. मग हळूहळू मी ठरवलं की माझा ट्रॅक जो आहे तो आता ह्या रफीच्या गाण्याकडेच वळवायचा. आणि मी ते यहाँ मैं अजनबी हूँ गाणं फेमस, एका स्टेज शोला दुसऱ्या ऑर्केस्ट्रा होता, तिथे साधना सरगम होती, तिथे तुमचा जॉली मुखर्जी होता, तो विनोद राठोड होता तिथे. अशा वेळी माझ्या मित्रांनी मला तिथे स्टेजवर उभा केला, कारण तो ऑर्गनायझर होता त्या शोचा. त्याने उभा केल्यावर मला क्षणभर सुचेना काय गावं, कारण एवढी मोठी माणसं जी आज आपण त्यांच्या रेकॉर्ड्स ऐकतो. आणि बोलो ह्या सिच्युएशनला लागू असलेलं गाणं कोणतं, तर यहाँ मैं अजनबी हूँ. आणि मी पहिली त्या गाण्याची पहिली ओळ बोललो. आणि पहिली ओळ बोललो आणि पब्लिकच्या टाळ्यांचा कडकडाट. मला वाटायला लागलं की अरे धन्य झालो. पहिली ती एक ओळ बोलून दाखव. हा, नक्की नक्की सर. कभी पहले देखा नहीं ये समा, ये मैं भूल से आ गया हूँ कहा. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या अँकरने सांगितलं थांबा, टाळ्यांचा कडकडाट संपू दे. आणि मग सुरुवात केली मी, यहाँ मैं अजनबी हूँ, यहाँ मैं अजनबी हूँ, मैं जो हूँ बस वही हूँ, मैं जो हूँ बस वही हूँ, यहाँ मैं अजनबी. आणि गाणं संपल्यानंतर विनोद राठोड येऊन मला त्यांनी मिठी मारली. तो क्या बाप क्या गाते हो. त्यांचं कसं रपटप भाषा, क्या बाप क्या गाते हो. लोकांनी तुम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला होता आणि ज्या वयात दमा लागतो तिथे तुम्ही समा बांधून आलेला होता सर. क्या बात आहे खरोखर. पण सर, हा जो गाण्याचा प्रवास आहे, या व्यतिरिक्त अर्निंगसाठी म्हणजे कुटुंब चालवण्यासाठी आपण काय काय व्यवसाय केले किंवा काय काय नोकरी केली? मी मिलमध्ये 1978 साली मिलमध्ये अप्रेंटिस म्हणून कामाला लागलो. ओके. वडील माझे तिथे कामाला होते. आणि 78 साली मी कामाला अप्रेंटिस संपल्यानंतर वर्षाने मला क्लार्क म्हणून मी रुजू झालो. हळूहळू दवाखान्यात डिस्पेन्सरी तिथे क्लार्क म्हणून राहिलो. 28 वर्ष सर्व्हिस केली त्या मिलमध्ये. माझ्या छंदाला प्रोत्साहन मिळालं. दिवस रात्र आपल्या बाजूला शिवाजी पार्क चौपाटी, लंच टाइम मध्ये जाऊन तिथे गायचं, गात राहायचं, तल्लीन होऊन गायचं. त्याने माझ्या आवाजात प्रगल्भता आली. म्हणजे मिल बंद झाली म्हणून सूर मिल गए असं म्हणाल काय? नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तुम्ही ऐकताय RJ गणेश मिरगुले यांचा खास कार्यक्रम, ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज माझ्या सोबत आहे सुरांवर अधिराज्य करणारे कदम सर, राजेंद्र कदम सर. जसं आपण आता श्रोत्यांना सांगितलं, तुमच्या वडिलांकडून हा वारसा तुमच्याकडे आलेला होता. वडिलांनी एका ऑर्केस्ट्राला सुरुवात केली होती, तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. तर हा प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगा.
1964 साली असे संगीत वेडे हम्म. शेजारी होते आमचे. अच्छा. आणि माझे भाऊ तर तुम्हाला अगोदर हम्म. सांगितलं की प्रत्येक भावामध्ये प्रत्येक काहीतरी कला होती. हम्म. असा हे सगळ्यांचा ग्रुप वडिलांनी एकत्र करून हम्म. संजय म्युझिक सर्कल ची स्थापना केली. अच्छा. माझ्या लहान भावाचा जन्म झाला होता आणि त्याचं नाव आम्ही संजय ठेवलं होतं. हम्म. माझ्या वडिलांनी त्याच्या नावाने सुरू केलं. ऑर्केस्ट्रा सुरू केली, संजय म्युझिक सर्कल. सर्व वर्णीतले सर्व सर्व आजूबाजूचे कलाकार हम्म. हिरिरीने त्याच्यात भाग घेऊ लागले. मग तुम्ही त्या ऑर्केस्ट्रामध्ये केव्हा प्रस्थापित झालं, म्हणजे कधी सूत्र तुम्ही स्वीकारली त्याची? मूळ संस्थापकच मी. अच्छा. कारण माझ्या भोवती पूर्ण ते तो म्युझिक मित्रांचा सर्कल गराडा होता. हा. म्युझिक सर्कल होतं. कारण मेन गायकच मी, अच्छा. माझा मोठा भाऊ हम्म. आणि मी. हम्म. माझा मोठा भाऊ उत्कृष्ट रफीची गाणी गायचा. हम्म. ते बैजू बावराचं गाणं आहे, वो दुनिया के रखवाल. अक्षरशः त्याची गळ्याची नस दिसायची दिसायची. हम्म. एवढा परफेक्ट आणि हाय स्केलचं गाणं तो लीलया गायचा. आणि आम्ही दोघ मेन गायक आम्ही दोघेच भाऊ. अच्छा. आणि भाऊ माझे दुसरे भाऊ वादकच. फक्त 2-4 जण अशी शेजारीची मुलं आली हम्म. आणि आम्ही तो ऑर्केस्ट्रा चालू केला. अच्छा. ह्या संजय ऑर्केस्ट्राच्या प्रवासामध्ये असा कधी अनुभव आला की की आपण उगाच हा ऑर्केस्ट्रा सुरू केला, अशा काही अडचणी निर्माण झाल्या होत्या का? का नेहमीच त्या ऑर्केस्ट्राने तुम्हाला आनंद दिलाय? नाही, काही नाही. उलट गरिबांचा, जसं बोलतात गरिबांचा अमिताभ बच्चन, हा. तसा गरिबांची ऑर्केस्ट्रा. अच्छा. आम्ही कधी पैशाच्या ह्याने लोभाने शो केले नाही. हा. ज्यांना पाहिजे, एखाद्याने सांगितलं की परिस्थिती नाही हम्म. पण आम्हाला गणपतीत कार्यक्रम program करायचा. कार्यक्रम हा. करायचा, चला हा. करूया आपण. कारण आपण पण बिझी राहतो, बरोबर. आपल्या पण कलेला वाव मिळतो. बरोबर. तर जसं तुम्ही मगाशी सांगितलं की वडिलांकडून तुमच्याकडे हा वारसा आला, तुमच्याकडून तुमच्या पुढच्या पिढीकडे तो कदाचित गेला असेल. तुमची पुढची पिढी काय करते सध्या? काय माहिती, दोन्ही मुली माझ्या हा. MBA झालेल्या आहेत. अच्छा. पण सेकंड वाले कळते. दुर्दैव असं आहे की त्यांना कलेचा वारसा नाही. ती लहान मुलगी माझी गाते, छान छान गाते. बाकी यांनी आपल्या करिअरमध्ये जास्त इंटरेस्ट घेतला, त्यामुळे त्यांचं थोडं ह्या कलेकडे दुर्लक्ष झालं. हरकत नाही. तुम्ही सारेगमप करत होता तेव्हा ते MBA करत होते. हा. कुठेतरी अक्षरांची मेल त्यांची चालू होती, अर्निंग त्यांची चालू होती. बरोबर. तर घेऊया या ठिकाणी थोडीशी विश्रांती. ऐकत राहा सुमधुर गाणी, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मी RJ गणेश मिरगोले तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज माझ्या सोबत आहेत गायक राजेंद्र कदमजी. सर, तुम्ही एक ऑर्केस्ट्रा स्टार्ट केलेलं होतं, संजय ऑर्केस्ट्रा म्हणून. त्यानंतर अनेक जण तुमच्याकडे शिकायला येत असतील किंवा शिष्य म्हणून येत असतील, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? मी 1987 साली वरळी सोडली. तिथून कल्याणला गेलो. पण मी माझा छंद सोडला नाही. तिथून मी मुंबईला यायचो प्रोग्राम शो करायला. अच्छा. त्यानंतर 95 साली मी चारकोपला आलो, कांदिवली चारकोप. तिथे आल्यानंतर काही मुलं माझ्याकडे आली, त्यांना माझा पूर्व इतिहास माहिती होता की मी गायक आहे म्हणून, मी असं शोमध्ये गायचो वगैरे. तर ती माझ्याकडे आली, म्हणजे गुरुजी तुम्ही आम्हाला काय हेल्प करू शकता का? बोलो करू, तुम्ही होत करू आहे तुमच्यासाठी. त्यांना स्वामी समर्थांच्या मठात घेऊन गेलो चारकोपच्या. तिथे त्यांचा श्री गणेशा करून दिला. आज ते नावारूपाला आलेलं ऑर्केस्ट्रा आहे ते, कृपा स्वामींची नावाची. आजही ते कधी समोर आलो तर नमस्कार केल्याशिवाय जात नाही. हीच आपली कमाई. काही वर्षाने दुसरी टीम आली माझ्याकडे. ती म्हणाली गुरुजी तुम्ही त्यांना उभं केलं, आता आमची इच्छा आहे. तर बोललो चला, त्यांना पण मठात घेऊन गेलो. तिथे श्री गणेश केला. आज दुर्दैवाने त्यांचे काही जण कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या कारणाने ती ऑर्केस्ट्रा सध्या क्वचित शो करतात. आणि मी फ्रीलान्स असा, जे बोलवतील त्यांच्याकडे जाऊन गायचं.
थोडक्यात मठात नेऊन स्वामी समर्थाप्रमाणे तुम्ही त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभं राहिलात, त्याबद्दल नक्कीच तुमचं कौतुक सर. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये अशा काही घटना घडल्या असेल ज्याचा आनंद तुम्हाला खूप झाला असेल, अभिमान खूप वाटला असेल, किंवा असे काही सत्कार जे तुम्हाला अधिक समाधान देऊन गेले, असे कोणते प्रसंग आहेत? 10 वर्षापूर्वी मी माझ्या शिष्यांना सांगायचो की मी 1964 सालापासून गातो, पण त्याला हे कुठे आहे, प्रमाण कुठे? प्रमाण कुठे आहे? तर वरळीला जिथे माझं बालपण गेलं तिथे एक शो होता, त्यात तो मीच ऑर्गनाईज केला होता. तिथे शो संपल्यानंतर सत्कार होतो ना, त्या सत्काराच्या वेळी जो सत्कार करायला सत्कार मूर्तीची सत्कार करायला आला तिथला व्यक्ती सचिव, त्याने बोल माईक हातात घेतला आणि सांगितलं की ह्या कदम साहेबांना मी 45 वर्षापूर्वी ह्या स्टेजवर मी बघितलेलं आहे, गाताना बघितलेलं आहे. त्यावेळी मी लहान होतो, आज त्यांचा सत्कार करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. अक्षरशः माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले की कोणतरी आहे की जो 45 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतो, प्रमाण भेटलं. हा इतिहास मुलांना पण ते खात्री झाली ना की बाबा खरोखर 45 वर्षापूर्वी. आज मला डिसेंबरला 60 वर्ष होती गाताना, आणि नॉन स्टॉप, अजिबात कुठे थकवा जाणवत नाही. सो गाण्यास दिलेली आहे तेवढं खरोखर कौतुक. जे आपले जे स्टार असतात त्या स्टार कडून कधी सत्कार वगैरे झालाय का तुमचा? उत्कृष्ट आज सध्या मराठीत रफी साहेबांची गाणी म्हणणारा कलाकार फेमस आहे. त्या श्रीकांत नारायणांनी एक शो चालला होता, त्यांचा शो चालला होता, आणि मी पाहुणा म्हणून गेलो होतो. बिल्डर आहे ते सावंत साहेब, ते मला घेऊन गेले होते, आणि त्यांनी श्रीकांत नारायणला रिक्वेस्ट केली की ते मला मामा म्हणतात, एक गाणं गायला द्याल का? तर मी तिथे गाणं गायलो, त्यांनी दिला चान्स, गाणं गायलो यारा हो यारा. गाणं गायल्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं ना विनोद राठोडने मिठी मारली, तसंच श्रीकांत नारायणने मिठी मारली. ह्या वयात ह्या स्केलमध्ये गाताय तुम्ही, हॅट्स ऑफ. ही पावती आहे ना ही आपली. बरोबर. सर आत्ता या क्षणी आपण एखादं सुमधुर गाणं यारा ओ यारा, यारा ओ यारा, इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमाम, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया. यारा ओ यारा, इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमाम, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया. क्या बात आहे सर, क्या बात आहे. तुमच्याकडे एवढा अनुभव आहे, आमचे जे श्रोते आहेत किंवा नवीन जे कलाकार आहेत, नवीन जे तरुण पिढी आहेत, त्यांना असं जर गायक बनायचं असेल तर त्या संदर्भात काय सल्ला द्याल? एक प्रामाणिकपणे गाण्याचा प्रयत्न करायचा, जमिनीवर राहा. तर काही कलाकार असे असतात, एकदा हवा नावारूपाला आले का हवा डोक्यात जाते. नतमस्तक राहा, स्वाभिमानी राहा, पण नतमस्तक राहा, कारण नतमस्तक राहायला तर ह्याच्यात जास्त आनंद घेता येईल. आपला अनुभव आमच्याशी शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM वरचा हा खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स. तुम्ही शकता. कदम सर, पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.